सर्वांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. पहिला 100 महिलाचा खेळ एका वेळेस सुरू होतोय आणि लगेच आपण इथे आज आपल्या सर्वांच्या मध्ये सई वैभव कासार, एक छोटीशी मुलगी आहे 6 वर्षाची, आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करते. पोवाडा सादर झाल्यानंतर लगेचच आपल्या आजच्या मानाच्या पैठणी या खेळास सुरुवात होते. सई जरूर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या सईसाठी. सई कासार चिमुकली, आपल्याच कल्याण पूर्वेतली मुलगी, वय वर्ष फक्त 6. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी आवाज येत नाही, जोरात जरा वर जा. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. सही रेडेस ऑपरेटर दादा. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव सई वैभव कासार. मी वेदांत इंटरनॅशनल किड्स स्कूलमध्ये शिकते. आज मी तुमच्या समोर शिवाजी महाराजांचा रणसंग्राम सादर करीत आहे. चला तर मग सुरू करूयात. हे चंडमुंड भंडासुर मर्दिनी जगदंबे, हे चंडदंड भंडासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुझा भवाने ये. मी शिवाजी महाराजांचा रणसंग्राम गाते, तू ऐकायला ये. सह्याद्रीच्या कडे कपारी एक चिनाद घुमला, शिवरायांच्या रूपाने रौद्री शंभू अवतरला. आई भवानी वसली होती खडगामध्ये येऊनी, साक्षात्कार तिनेच घडविला स्वप्नामध्ये जाऊनी. विजापूरचा सरदार तो स्वराज्यावर आला, शिवशंभूचा विनाश करण्या विडा त्याने उतरला. हजारोंच्या फौजेनिशी आया बहिणे वाटवल्या, गणराया आणि खंडेराया पायदळे तुडविला. तुळजापुरी आई भवानी फोडून त्यानं फेकली, आणि पंढरपुरी विठ्ठला समक्ष गाय त्यानं कापली. बळीराजाला दुखवून त्याने अत्याचार केला, बजाजींना कैद करून धर्म आमचा बुडविला. जाऊ सर्व हकीकत बहिजींनी ऐकवली, ऐकून हे गट्टीत सारे आई जिजाऊ संतापली. थोरला मुलगा संभाजींची आठवण तीच झाली, आणि अपमान झाला कुंकवाचा विजापूर दरबारी. सोडू नका त्या राक्षसाला, शिवबा समोर गर्जली, आणि गर्दन छाटून आणा ते याची राजगड दरबारी. रागाने अन्वेषाने, बुद्धीने चातुर्याने, गांभीर्याने संयमाने सांगावा धाडीला, आणि वध करण्यात त्या राक्षसाचा उलूख आपला जमविला. जे धे बांधल देशमुख ठोर सारे जमले दरबारी, तानाजी येसाची सूरजी सुरू करा तयारी. पंताजींना महाराजांनी वकील आपला नेमिला, आणि बहिर्जींनी बातमी देऊन आतील भेद काढिला. काकांनीही शिताफीने आपला गळा टाकला, आणि कृष्णांची समेत खानही लागलीच गळा लागला. अरे वऱ्हाडाचे स्वागत करण्या व्यापारी जमले, हिरे वानके मोती पैसे सारे ताब्यात घेतले. मग हत्ती घोडे तोफान उंट शव सारा झाला, बनबोचे घडीच्या घाताने खान खाली आला. रस्ता नव्हता येण्याला, होती खूपच अवघड वाट, पुढे स्वराज्याच्या कामी आला. तोच रस्ता तोच घाट, प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली खानाशी. महाराजांच्या सोऱ्याशी कल्पना नव्हती उलीशी, शाम्यानं होता फारच सुंदर हिरे मानके मोती. डोळे फिरले खानाचे, पाहुलं एवढी संपत्ती. भेट घेण्या खानाची तयारी केली राजांनी, चिलखताने सील करून वाघनखे बोटातले. पिचवा घेऊन संगतीला, आणि भवानी ती कमरेला, कपाळी चंद्रकोर लावणी. राजे निघाले भेटीला, आम्ही परतो घरना परतो, आम्ही परतो घरना परतो. विचार करा स्वराज्याचा, आणि एक एक गनिम कापा. सूठ्या भवानीचा आदेश देऊन शुभा थांबी अनाकडे निघाले. शिवाजी आणि कावाजी लागलीच तेच झाले, सगळ्याच केले ताब्यात ते, सगळ्याच केले ताब्यात ते. हुकूम केला खानाने, आणि गळा भेट घेण्याकरता हात फाकवले त्याने. सामोर जाऊन राजांनी भेट खानाची घेतली, आणि कपट करून खानाने मान बघले तर दाबली. कटारीने केला वार त्याने पाठीवरी, आणि त्या संठावे होते ते शिलखत अंगावरी. दुसरा वार
जाताच्या बोकडाला प्रतापगडाच्या पायथ्याशी दरडोरा फाडला. अशा माझ्या महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खूप छान सुरुवात झालेली आहे. मी माननीय आमचे सुभाषजी मस्के साहेब आपणास विनंती करतो आणि माननीय मोरे साहेब इथे आपण सईचा सन्मान करतोय. कोकणात निसर्गाची हवा कोकणात. कोकण महोत्सव ठेवलाय कल्याण शहरात. कोकण महोत्सव ठेवलाय कल्याण शहर. मी माननीय संजयजी मोरे साहेब आणि सुभाषजी मस्के साहेब सोबत दीपक शेठ गायकवाड आपणास विनंती करतो की या चिमुरडीचा आपण योग्य सन्मान करायचा आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे त्या चिमुरडीसाठी. कल्याण शहरात कोकण महोत्सव ठेवलाय कल्याण शहरात. ते पालकांना विनंती आहे आपण समोर यायचं आहे. वैभवजी का सर दादा तिचे पालक वैभवदादा कासार. खरंच आपण अशा गुणी मुलांना आपण घडवतोय. एक छोटीशी मुलगी 6 वर्षाची स्टेजवर येऊन एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करते आणि आज तेही होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये. गोड कौतुक आहे तिचं. धन्यवाद साहेब.